देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काही घेणं देणं नाही। भाजपचं म्हणणं देश 2014 साली जन्माला आला आणि त्याआधी बाबरी प्रकरणादरम्यान ते बिळात लपून बसले होते अशी टीका उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। देशातील कोणत्याही साहसी लढ्यात किंवा संघर्षात भाजपचा समावेश नव्हता। भाजप रणछोडदास पार्टी असल्याची टीका त्यांनी केली। त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये। 2014 नंतर जन्माला आलेली ही बालकं आहेत, त्यांना आधीचा भारत आणि आधीचा संघर्ष माहिती नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकेचे आसूड ओढले। राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे असं प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय। मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। ह्यांनी ज्याचा शिवसेनेच्या इतिहासाची काही संबंध नाही, ज्याला शिवसेनेच्या जडणघडणमध्ये हा कुठेच नाही, त्यांनी आम्हा लोकांना इतिहासाची भाषा करू नये। तुझ्या शिवसेनेमध्ये वय काय, तुला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे किती कळले, हे पहिले संजय राजाराम राऊतनी आमच्यावर खुली चर्चेसाठी यावं, मग त्याच्यानंतर इतिहासाची भाषा करावी। हे रणछोडदासाचे पळपुट आहे। इतिहास त्यांनी भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलं आहे, भाजपने केलेलं नाही। स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा आणि राम मंदिर आणि 93च्या दंगलीच्या वेळी हा सामनामध्ये साधा कामगार होता, शिवसेनेची याची काही संबंध नाही। म्हणून तुझी फडफड झाली, तू कितीही फडफड करत बसलास तर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारखे चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही।